तर मित्रांनो, आज हॉटेल चालू करायला आपल्याला उशीरच झाला, कारण का कामगार नसल्यामुळे आपण हॉटेल बंद करायचं ठरवलं. पण देवाच्या कृपेने सगळे व्यवस्थित झालं. कामगार पण आले दुसरी आणि आता चालू पण झालंय. आपलं मटण टाकले, मटण तर बघताय तुम्ही. तर मित्रांनो, आपल्या रेस्टार हॉटेल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आता वाजलेले आहे 11 वाजलेले आहे आणि नमस्कार, बसा. किती एक मटण ना? तर मित्रांनो, मटण थाळीची ऑर्डर आलेली आहे. ऑर्डर देऊन तुम्ही जाऊन वाजतात एक मटण थाळी मारा. तर मित्रांनो, इथं माझी बायको बसलेली आहे बरं का. काय म्हणते पूजा, काय काय कसं वाटलं? भारी वाटलं. तर मित्रांनो, काय अडचण नाही, किती बी पळून जाऊ द्या, जोपर्यंत बबलू शेट आहे आपल्यापाशी बबलू शेट. पण बबलू जरा कुठे इकडे तिकडे गेले, माझं हृदय दुखतंय. मग असं बंद पडायचं यायलाय. जर कुठे गेला या भावाला जायचं नाव तुझ्या बघूनच शिजू घालतो, ही फिक्स आहे. आणि रुमालीला, त्या रुमालीला एकदा भटीतच घालतो, त्याशिवाय ती गरम होऊन जरा घाल. तुमचं काय एवढं का हसायला लागलाय? तर दोस्तो, आपल्या मित्रांनो, तिकडं आपली मोबाईल साहेब टीम बसली, त्यांची पण गाडी घेऊ आपण. तर आपल्या रेस्टॉरंट हॉटेलला मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. 1 मिनिट झाल्यानंतर ती कसा मार्क मशाने बघते बाई. आणि पूजा उठून उभा जरा. जे आपल्यासोबत घडलं त्याचा काहीच परिणाम झाला नाही आपल्यासोबत. किती सांगितलंय, किती फिल्म टाका. काय विषयच नाही मित्रांनो. आमच्यासोबत काही गोष्टी घडल्या होत्या आणि ती गोष्टी घडल्यानंतर मला असा त्रास झाला, मला वाटलं माझ्या डोळ्यात पाणी आलं. पण एक नंबर असं म्हणजे समजा म्हणतात ना, देव जोपर्यंत आपल्या सोबत आहे तोपर्यंत आपल्याला काहीच, आपलं कोणीच काय वाकडं करू शकत नाही. अजून एक गोष्ट, ह्यांच्यावर किती पण लोड येईल, ह्यांची ढिरी आणि मी ह्यांची सातरी सोडणार. डेरीला मध्ये घ्यायची काय गरज होती? ही 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 हे आहे ना, हे कमी. ओय बघ पूजा, ए यार तुझ्या बहिणीला सांगितलं काय तर मित्रांनो, आमच्या हॉटेलला काय म्हणजे 2 दिवस खाली लिंबू टाकलेलं आहे आणि मला वाटलं आता रिस्पॉन्स कमी येईल किंवा काय. कमेंट इतक्या भारी आला, कमेंट लोकांनी सांगितलं काय होत नसतं दादा, काय अडचण, तुम्ही हसून खेळून राहा आणि असल्या किरकोळ गोष्टींकडे लक्ष अजिबात देऊ नका म्हणून सांगितलं. आणि हा मित्रांनो, तसंच आज आपण हॉटेल बंद ठेवणार होतो. सगळे म्हणजे बायका नव्हत्या, वाजता नव्हतं, सगळं कोण सुद्धा नव्हतं. पण हा 2:30 ते 3 वाजता माणसं हॉटेल चालू केले, तरी पण माणसं आलेले काय 2-3 माणसं नाराज होऊन माघारी गेले ती. पण त्यांना मी मनापासून तुम्हाला मित्रांनो सॉरी बोलतो. ते पुन्हा एकदा आपल्या हॉटेलला द्या, कारण त्यावेळेस मटण अवेलेबल झालं नव्हतं, शिजलं नव्हतं. मी उशिरा चालू केलं तर त्यामुळे प्रॉब्लेम झाला. तर इथून पुढे प्रॉब्लेम कधी येऊन देणार नाही तुम्हाला. आणि नक्की आपल्या रेस्टॉरंट हॉटेलला व्हिजिट करा मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या रेस्टॉरंट हॉटेलची क्वालिटी विचारूया आपण आपल्या मित्रांना, तिथं बसल्या ती. तर पूजा, जे काय घडलं आपल्यासोबत त्याचं काय टेन्शन घ्यायचं नाही. आणि आईनं टेन्शन घेतलंय काय की माझ्यासोबत काय होईल, म्हणजे आईनं काय, आईचं मन हळवं असतं. हां, प्रत्येकाचं सांगू शकते. तर मित्रांनो, मी माझे लेकरं बाळ सोडून मी हॉटेलवर बसतो माझ्या फॅमिलीला घेऊन. आणि ड्रिंकला माणसं ड्रिंक पिऊन येते, काय काय त्रास देते ती. आणि काही जण जेवणात हिच टाक. मित्रांनो, असं करू नका. लय शून्यातनं आम्ही निर्माण केलंय. म्हणजे असं वाटतं की मी माझं मन तुम्हाला सांगतो, कधी कधी मी काय वेळेस असा विचार केला की मी हॉटेल बंद करायचा निर्णय घेतलाय. कधी आज सकाळीच मी हॉटेल बंद करायचा निर्णय घेतला. लागून मी आणि त्याचा मुलगा ह्यांच्या मागं लागलो आणि हॉटेल 2 वाजता आम्ही चालू करायला लावलं. 2:30 वाजता बोकड कट केलं आणि 3 वाजता शिजायला टाकलं. तिथून आमची सगळी रुटीन चालू झाली. तर मित्रांनो, आमच्यासोबत किती जरी वाईट झालं तरी आमची साथ तुम्ही मात्र सोडणार, कारण का तुमची साथ आहे ना, म्हणून तर आज आम्ही. आणि जोपर्यंत तुम्ही, तुमचा सपोर्ट आहे आमच्यासोबत, तुम्ही कसा मित्रांनो, अशी 50 जरी ठिके होऊन टाकली तरी काय फरक पडत नाही म्हणलंय मी तुम्हाला आधी. शशू हस रे एकदा, हस गेला. तर मित्रांनो, आम्ही असंच हसून पिऊन राहतो. आता घेऊया आमच्या मित्रांची थोडी गाठ, कसं वाटलं काय नाही, क्वालिटी कशी वाटली ही पण विचारूया. तर चला जाऊया आपण आपल्या मित्रांकडे. हो नमस्कार सर. पहिल्यांदा तर तुमच्या सगळ्यांचं आपल्या रेस्टॉरंट हॉटेलला स्वागत आहे. तर मी ह्यांचं कस्टमर आहे आणि आता ही माझं कस्टमर झाले, काही विषय नाही. तर विषय टॉपचा मित्रांनो. जेवण कसं वाटलं सर?
क्वालिटी आहे ना दादा तुम्हाला कसं वाटतं काय जेवणाबद्दल काय बोला एक नंबर जेवण आहे, क्वालिटी पण एक नंबर आहे. एक नंबर जेवण आहे, यावंच लागतंय. दादा तुम्हाला नंबर जेवण. थांबा मग मी तिकडे येतो कसं वाटलं जेवण दादा एक नंबर क्वालिटी. नात करते काय विनू भाऊचा, एक नंबर जेवण झालं, यावंच लागतं. विषय टॉपचा दादा जेवण कसं वाटलं अजून मोठं चालतंय. अयो दादा जेवण कसं वाटलं आज आमच्या मित्रांनी आम्हाला पुण्यावरून आम्ही आलोय आपल्या हॉटेलला बोलवलं जेवायला. एक नंबर जेवण आहे. दादा जेवण कसं वाटलं? क्वालिटी एक नंबर. जशी तुमच्या एस एस मोबाईल शॉपची क्वालिटी आहे ना तशीच आपल्या रेस्टॉरंट हॉटेलची पण क्वालिटी ठेवली. एक नंबर क्वालिटी आहे. तर मित्रांनो दादा आल्यात आणि सगळी टीम घेऊन आल्यात तर तुम्हाला सुद्धा यावं लागतंय कारण विशेष आपल्या रेस्टॉरंट हॉटेलचा टॉपचा आहे मित्रांनो त्यामुळं यावंच लागतंय. नाही अमर भाऊ आपलं खरं खरं सांगायचं होता जेवण कसं वाटलं तुम्हाला? आपल्या रेस्टार हॉटेलचा विशेष टॉपचा आहे. धन्यवाद भारी वाटलं. कसं वाटलं आज जेवण? आमचे विनू भाऊ मित्र आमचे आज स्टारला जेवायला आलतो. खरंच म्हणजे एवढं छान मनापासून सांगतो की एकदम मस्त जेवण, रस्सा एकदम क्वालिटी झाला. बघू आता दुसऱ्यापैकी आला तरच मी म्हणणार जेवण भारी होतं. नेक्स्ट टाइम नक्की या. तर चला मित्रांनो आतमध्ये जाऊ आपण जरा मित्रांना बोलूया जरा आतमधल्या फॅमिलीला. नमस्कार दादा नमस्कार नमस्कार. कसं वाटलं जेवण? आपलं गाव कुठलं आहे? येवला येवला माहेरघर. नाशिक जिल्हा ना. मग आम्ही नाशिकला आलो आमची सोय झाली म्हणायचं राहाय काय नंबर 1. नंबर 1. तर नमस्कार भाऊ. नमस्कार. एकदम व्यवस्थित झालं जेवण काय अडचण? काहीच अडचण वाटतंय पण पोटात जागा नाही. दादा तुम्हाला कसं वाटलं जेवण? श्रीरामपूरकर का? तर मित्रांनो दादा नाशिकवरून जेव्हा आल्यात आणि खूप भारी वाटलं. कसं वाटलं जेवण? टॉपचा आहे ना विषय? तुमचं घ्यायचं आहे? नमस्कार दादा. दादा कुठून आलाय? लयच लांब आलाय. जवळच आहे आपल्या. जेवण कसं वाटलं दादा तुम्हाला? कसं वाटलं जेवण? दादा जेवण कसं वाटलं? एक नंबर. मग यावं लागतंय ना? आवर्जून यावं लागते. तर काय अडचण असेल तर बिनधास्त सांगा आपलं हॉटेल आहे. हो भाई बोकाडकल कितने लाने काय? छत्रपती आंबा खेळती धोका. हो काय चांगला एक नंबर. जेवण व्यवस्थित आहे ना? आवडलं ना तुम्हाला? एक नंबर Top चा आहे ना विषय? आज टॉप मध्ये जेवण आहे. दमन होऊ द्या. काय अडचण आली तर बिनधास्त मागा. आता मस्तपैकी ह्याच्यावर जाऊ काउंटरला जाऊ फोटो वगैरे काढू मस्तपैकी. आणि तुम्ही आलात हॉटेलला मनापासून आभार आहे आणि असंच प्रेम आपल्या हॉटेलवर राहू द्या जसं माझ्यावर करताय तसं. नक्की नक्कीच यावाच लागेल. नाही आलं तर मी तू घरी न्यायला तुम्हाला. अजून कस्टमर नाही नाही नक्कीच नक्कीच. थोडी सर्व्हिस कमी पडते माणसं कमी पडतात पण चेंज कर सगळं भारी चेंज थोडं वाढवायचं टॉप वाढवायचा प्रयत्न चालूच आहे आपला. सर्व्हिस वगैरे सगळं भारी, काय टेन्शन नाही का. अहो लाजवलं राव मला लय बेकार कच काढून लाजवलं. नको नको ना हो काही आळस कधी जायला लागली झोप लागली अवघड झाला जायचे. तर मित्रांनो आलोय काउंटरला आपल्या. दादांना आता मस्तपैकी फोटो वगैरे काढून दादाला जायचंय नाशिकला. लांब नाशिकला जाणार आहेत ना आता? उद्या जाणार आहेत का? तरी दमाना पंढरपुराचा मुक्काम आहे ना. मस्तपैकी मुक्काम करा आणि उद्या ज्याला जाताना निवांत जावा आणि जमलं तर उद्या ज्याला जेवायला नक्की या. हा उद्या मला पण टेस्ट करा अलाउड नाही उद्या. तर झालं का हो शेठ? बिला अशी थांबली नाहीत पाहिजे पटापटा पटापटा द्यायची. कस्टमर फुकाटी गेलं तर चालेल आपल्याला काही विषय नाही. आपल्या तर पेजे म्हणते हो. होय हो दादा नक्की व्यवस्थित होतं ना जेवण? आवडलं ना दादा? हो काय म्हणता मॅडम तुमचं नाव? तर मित्रांनो भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. असंच प्रेम आणि असंच सपोर्ट आपल्या युट्यूब आपलं काही रेस्टॉरंट हॉटेलवर राहू द्या कारण विषय आपला टॉपचा आहे मित्रांनो यावाच लागतंय.